नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज जो आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन असल्या कारणामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गडकरी रंगायतन इथे ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न झाला आणि यामध्ये प्रमुख उपस्थिती होती खासदार नरेश म्हस्के यांची। त्याचबरोबर सगळे जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या संख्येने जो आहे हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सहभाग घेतला। काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काय सांगाल, कसं वाटलं आता प्रोग्राम? खूप छान झाला कार्यक्रम। ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम वाटलाच नाही, आनंद वाटला, खूप आनंद वाटला। सगळा कार्यक्रम आम्ही संपूर्ण पाहिला, एन्जॉय केला आहे। मी 84 वर्षाचा बाळासाहेब शामराव निकम, वय 84 चाललं या। आता मी एक हे म्हणतो, तूफान से आँख मिलाओ, सैलाब पर वार करो, मल्लाओं का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो। हो, अजून काय सांगाल? आजचा जो ज्येष्ठ नागरिकांचा दिन होता, तुमचा दिवस आहे आज, काय वाटतं? महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांची आठवण ठेवून त्यांचा एक सन्मान केला, त्याबद्दल मी महापालिकेचा आभार मानतो। असे उपक्रम अजून राबवले पाहिजेत का? असे उपक्रम महापालिकेने वेळोवेळी राबवले पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडेही लक्ष दिलं पाहिजे। धन्यवाद, थँक्यू। तर हे आहे सगळे ज्येष्ठ नागरिक ज्यांच्याशी आपण संवाद साधला। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका आणि अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि जसं की विरंगुळा कट्टा असा किंवा वाचन कट्टा, वर्तमानपत्र वाचण्यासाठी कट्टा किंवा अशा वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबवले जातात। त्याचपैकी हा आज उपक्रम इथं राबवण्यात आला। त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा। नेहा गायकवाड, बरोबर समाचार, ठाणे।